तर नमस्कार मंडळी, आज आपण निघालो आंबेजोगाईत योगेश्वरी देवीला. अर्ध्या वाटेत गेल्यावर आम्हाला दिसले मारुती रायाचे मंदिर. दर्शन घेऊन आम्ही निघालोत पुढं. थोडे पुढे आल्यावर आम्ही पोहोचलो भाजी मंडईत. पुढे आल्यावर आम्हाला दिसले गणपती बाप्पाचे मंदिर. तेथून दर्शन घेऊन आम्ही शेवटी पोहोचलो योगेश्वरी देवी माताच्या मंदिरात. महादरवाज्यात आल्यावर आमच्या मित्रांचा आनंद बघा. आम्ही तेथून निघालो दर्शन घ्यायला मधातलं लोक तर तुम्ही पाहू शकता. मधात सीन असा होता की तिथे आमचे दर्शन होणे फारच अवघड होते. मग आम्ही गेलो योगेश्वरी माता देवीच्या मंदिराच्या मागल्या साईडला. मंदिराच्या मागच्या दरवाजाने आम्ही शिरलोत मधात. तेथे पण थोडीफार गर्दी होतीच. आम्ही सर्वांनी घेतले योगेश्वरी माता देवीचे दर्शन आणि सोबतच होमाचे दर्शन. आम्हाला फार कंटाळा आला होता. मग काय थोडे वेळ तिथं बसलो. मंदिराच्या बाहेर येऊन आम्ही पिलोत पाणी. इथून तेवढ्यात मित्र म्हणले, चला आपण इथला परिसर फिरवत. मग काय आम्ही लगेच निघालो फिरायला. पुढे आल्यावर परत एकदा आम्हाला गणपती बाप्पाचे मोठे मंदिर दिसले. तिथे दर्शन घेऊन आम्ही निघालोत पुढे. थोडेफार फिरल्यावर मित्र म्हटले, चला बसूत. मग काय निघालोत बसाय. तेवढ्यात आमच्या नखरेबाज मित्रांनी केली नखरे दाखवायला सुरुवात. तू मेरे से प्यार करती है या नहीं करती, ये बता दे तू बस. मग मी मित्राला म्हणलो, इकडे बघ तुझे भाऊ सुद्धा आहे तिथे. मित्राच्या भावांना भेटून तेथून मग आम्ही निघालो वापस. तर बाय बाय मित्रांनो, आपण भेटूया नंतर पुढच्या ब्लॉग मध्ये.